भाजपने आता आकडा सांगणं बंद केलेलं आहे, 400 पार वगैरे म्हणत नाही, पण अमित शहा 31 तारखेला पुण्यात विधानसभेच्या तयारीसाठी येत आहेत. तर पुढची निवडणूक ही केंद्राकडूनच महाराष्ट्र विधानसभा हाताळली जाईल असं वाटतं, आणि पवार विरुद्ध पुन्हा केंद्र, भाजपचं केंद्रीय नेतृत्व अशीच निवडणूक होईल. असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळी सूत्र ही दिल्लीवरूनच आली. प्रधानमंत्री त्याच्यामध्ये अत्यंत आक्रमकपणाने देशात हिंदत होते आपण पाहिजे. महाराष्ट्रात त्यांचे किती 18 सभा झाले ना, नाही 17-18 काहीतरी सभा झाल्या, आणि आम्ही त्याचा स्टडी केला आहे की ते 18 का 19 ठिकाणी गेले, त्यातली 4 जागा सोडल्या तर बाकीच्या ठिकाणी आम्हाला यश आले. आणि त्याला आमची इच्छा आहे की या निवडणुकीत सुद्धा त्यांनी जास्त यावं, महाराष्ट्राला मार्गदर्शन करावं, आणि मराठी जनता त्याचा योग्य विचार करेल. त्या दृष्टीने त्यांचं काय असेल तरी. पण तुम्ही जी बातमी देताय ती माझ्या आजच वाचण्यात आली. साहजिकच आहे, सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो, निवडणुकीत कमी जास्त होतं, पण त्यातनं सावरून पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पक्ष उभा राहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सत्ताधारी पक्षांनी आखणी केली असेल तर त्याच्यात काहीच चुकीचं नाही, तो त्यांचा अधिकार आहे, आणि ती करतील. त्यांना गृहमंत्र्यांचा पाठिंबा हा आणखीन उपयुक्त पद्धत असेल तर त्याचा विचार त्यांनी त्यांच्या हिताच्या दृष्टीने केला तर त्याच्यात काही वावगं नाही. तो तक्रार करायचा आम्हाला काही कारण नाही. अशी बारामती आहे. ही होती एकटी म्हणजे असं की शेवटी लोक त्यांच्याशी तुमचा डायलॉग कसा वर्षाचा आहे हे लोक विसरत नसतात. त्याच्यामध्ये या निवडणुकीमध्ये या निवडणुकीतच नाही, अनेक निवडणुकीमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फॉर्म भरायला जायचो, आणि ज्या वेळेला शेवटची सभा असते त्या सभेला जायचो. बाकीच्या प्रचाराला कधीही मी गेलेलो नाही. यावेळीचा अपवाद होत जाते, आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसंवाद चांगला आहे. त्या लोकांनी ठेवला आहे, मी ठेवला आहे. आणि व्यक्तिगत माझा अनुभव राजकारणाचा समाजकारणाचा आहे की तुम्ही लोकांशी पर्सनल डायलॉग तर ठेवला, थोडासा फरक आहे. पूर्वी काय होतं, पूर्वी 50% लोकांना मी नावाने ओळखायचो, आता तसं होत नाही. आता तो मतदार आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारावं लागतं, तेव्हा मला कळतं की हा कोणत्या घराचा आहे. ही जनरेशन गॅप आहे. तर हा डायलॉग, हा सुसंवाद तुम्ही कायम ठेवला तर लोक कधी विसरत नाही. अगदी साधी गोष्ट सांगतो, एक उदाहरण लहानचं. मी मुख्यमंत्र्याच्या ऑफिसमध्ये बसलो, चिठ्ठी आली, बारामतीवरून एक बाई आली भेटायला. तिला मी भेटलो आणि विचारलं, काय रे सुमन, काय काढलं? ते काही ते असेल ते काम ऐकलं. गावाकडे जाऊन गावाला सांगितलं, साहेबांनी मला सुमन म्हणून हाक मारली. तिचं काम हो न हो, पण मला नावाने हाक मारली.
प्रश्न आहे की नागरिकांना लोकांना हा आपला सरकारी नेता यशस्वी हा सुसंवाद हा त्यांना भावतो आणि तो विसरत नाही कधी. बारामतीमध्ये कोणी काही म्हणलं तर माझी खात्री होती की सोफियाला लोक मतदान केल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातला कॅन्डिडेट असताना सुद्धा लोकांनी 40,000 मतं सोफियाला जास्त तिथे दिली. आणि त्याचं कारण हा डायलॉग 2 फेऱ्यांचा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.